हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण सेटनेटची तयारी करत असता त्यावेळेस आपलं स्वप्न असतं की फक्त सेटनेट परीक्षा उत्तीर्ण न होता पुढे देखील आपण महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी निवडले जावे. या उद्देशानं आपण हे सर्व उठाठेव करत असतो, हे सर्व तयारी करत असतो आणि आपलं स्वप्न साकार होण्यासाठी आपण योग्य दिशेनं जाणं गरजेचं आहे. योग्य दिशेनं गेल्यानंतर निश्चितच आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शनही मिळतं आणि योग्य पद्धतीनं आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तर ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण मागील हे चौथं वर्ष आहे सेटनेट परीक्षेसाठी मार्गदर्शन करत आहोत आणि मागील 2 वर्षापासून सहाय्यक प्राध्यापक भरती एमपीएससी अंतर्गत जी राबवली जात आहे त्या संदर्भात मार्गदर्शन करत आहोत आणि त्याआधी आपण टेट परीक्षा टीईटी परीक्षेसंदर्भात देखील मार्गदर्शन करत आहोत. आणि त्यासाठी आपले टीईटी परीक्षा असतील, टेट परीक्षा असेल, एमपीएससी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक अधिव्याख्याता भरती प्रक्रिया, त्यानंतर सेटनेट पेपर 1 पेपर 2 संदर्भात आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण योग्य ते मार्गदर्शन करत आहोत. तर ज्या विद्यार्थी या चॅनलला नवीन असतील तर अशा पद्धतीच्या अपडेट आणि अभ्यासभिमुख माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. त्यानंतर आपले जे मित्रमैत्रिणी असतील त्यांना योग्य मार्गदर्शन हवं असेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपण जर बघितलं तर याच व्हिडिओच्या माध्यमातून खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं ऑल एक्झाम कट्टा जे व्हॉट्सअप चॅनल ग्रुप आहे त्याचा लिंक दिलेला आहे. याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल ऑल एक्झाम कट्टा, त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा ॲप जे आहे ज्यावर हे सर्व सेटनेटचे कोर्सेस अतिशय कमी प्राईजमध्ये उपलब्ध आहेत त्याची देखील लिंक खाली दिलेली आहे. त्याचा सिम्बॉल अशा पद्धतीचा असेल ज्या माध्यमातून आपण पेपर 1 पेपर 2 आणि आता तुम्ही बघितलं असेल मागच्या 3 वर्षापासून सातत्यानं आपला रिझल्टचं देखील आपण ते विद्यार्थ्याच्या प्रतिक्रिया असतील ते रिझल्टही आपण टाकत असतो. तर आज आपण चर्चा करणार आहोत पेपर 1 संदर्भात. अनेक विद्यार्थ्यांना पेपर 1 मुळे रिझल्ट गेला असं मत आहे. तर पेपर 1 तुम्हाला रिझल्ट कसा आणू पण शकतं. जसं काही विद्यार्थ्यांना पेपर 1 खूप जड जातो, अवघड जातो. तर बघा, नियमित पद्धतीनं जर तुम्ही सराव केला तर निश्चितच तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये चांगला स्कोर आणू शकता. पण त्यासाठी सातत्य लागतं आणि ते सातत्य आपण ठेवणं अपेक्षित असतं. आता आपण आपल्या ऑल एक्झामच्या माध्यमातून पेपर 1 पेपर 2चे क्लासेसही सुरू केलेले आहेत आणि सातत्य ठेवण्यासाठी आपण प्रत्येक रविवारी झूम मीटिंगच्या माध्यमातून चर्चासत्र असतं ज्यामध्ये तुमच्या शंका असतील त्यानंतर तुम्ही डायरेक्टली प्रश्न विचारू शकता आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे अभ्यासासंदर्भातील दृष्टिकोन प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रश्नातून तुम्हाला समजतात. स्पर्धा काय आहे ही समजते आणि त्यातून तुम्ही निश्चितच अभ्यासाला कशा पद्धतीनं गती घेणं गरजेचं आहे हेही तुम्हाला समजतं. निश्चितच ऑल एक्झाम कट्टा तुम्हाला आरसा पुरवण्याचं महत्त्वाचं काम करेल. हे तुम्ही सर्व अभ्यास करणार आहात पण योग्य आणि अचूक असं मार्गदर्शन, योग्य आणि अचूक असं नोट्स असतील, योग्य आणि अचूक अशा टेस्ट सिरीज असतील. आता आपण ऑनलाईन स्वरूपामध्येही पेपर 1 पेपर 2च्या टेस्ट देत आहोत आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये म्हणजे तुम्हाला PDF मध्येही त्या सोडवता येणार आहेत. नेटच्या दृष्टिकोनातून ऑनलाईनही सोडवता येणार आहेत. आणि पेपर 1ची फीस आपली फक्त 1,500 रुपये आहे ज्याची 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल. आणि जर तुम्ही दोनही विषयाचा कोर्स घेतला तर तो तुम्हाला फक्त 3,000 रुपयामध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध असेल. आता यामध्ये तुम्हाला पेपर 1 पेपर 2चे कोर्स 3,000 रुपयामध्ये मिळणार आहेत 1 वर्षासाठी, ज्यामध्ये पेपर 1 अनिवार्य त्याच्या सर्व नोट्स, सर्व 10 टेस्ट सिरीज ऑफलाईन ऑनलाईन, त्यानंतर सर्व घटकावर आधारित लेक्चर रेकॉर्डेड आणि लाईव्ह देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. आणि यासाठी तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करायचा आहे. आता आपण चर्चा करूयात. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. तर आपण चर्चा करूयात पहिला घटक. आता प्रत्येक आपण सिक्वेन्सली घटक वाईज माहिती किंवा विश्लेषण करणार आहोत. आता आज बोलणार आहोत आपण पहिल्या घटकासंदर्भात. मित्रांनो, पहिल्या घटकाचा अभ्यासक्रम आहे अध्यापन विषयक क्षमता म्हणजे शिकवण्याची क्षमता.
टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच काय, तर तुम्ही भविष्यामध्ये कशासाठी ही डिग्री घेणार आहात, कशासाठी तुम्ही सेट नेट उत्तीर्ण होणार आहात, तर तुमच्यासमोर उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असणार आहेत, त्यांच्या शंका, त्यांच्या समस्या किंवा त्यांना जे अभ्यासासाठी तुम्ही मदत करणार आहात, त्यांना तुम्ही अभ्यासाला प्रवृत्त करणार आहात, बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याकडे अध्यापन कौशल्य महत्त्वाचं आहे. आणि आजचा शिक्षक नवीन 21व्या शतकातील तंत्रज्ञानाने युक्त शिक्षक हा किंवा प्राध्यापक हा फक्त अभ्यासू असेल असं चालत नाही, तर त्याच्याकडे अध्यापनाचं कौशल्य आणि विद्यार्थ्याकडून करून घेण्याचं कौशल्य, त्याला वेळोवेळी मोटिवेशन करण्याचं कौशल्य, प्रेरणा मिळण्यासाठी हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आता अध्यापन क्षमता याच्यामध्ये 4च मुद्दे आहेत, ज्यावर तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक वर्षी आपण प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलेले आहेत, तेही आपण बघणार आहोत. पण बघा, या 4 मुद्द्याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न बाहेरून विचारला जात नाही. पहिला मुद्दा आहे अध्यापन. त्याची अध्यापन म्हणजे काय, त्याची संकल्पना, अध्यापनाचे उद्दिष्टे, का करायचं अध्यापन, अध्यापनाचे स्तर, मेमरी स्तर समजून घेणे, ज्याला आपण नॉलेज, अंडरस्टँडिंग आणि ॲप्लिकेशन, बरोबर आहे, याचं वैशिष्ट्य, मूलभूत आवश्यकता, हा पहिला मुद्दा आहे. याच्यावर हमखास 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर दुसरा या पहिल्या घटकातील मुद्दा आहे. या पहिल्या घटकावर आपल्याला पेपर 1 मध्ये 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असतो, म्हणजे हा घटक तुम्हाला 10 मार्कासाठी आहे आणि याला आउट ऑफ मार्क मिळतात. आता बघा, दुसरा मुद्दा आहे शिकणाऱ्याची वैशिष्ट्ये. जो विद्यार्थी असणार आहे तुमच्या समोरचा, त्याचं किशोरवयीन विद्यार्थी असणार आहे, 16 ते 18 वर्षाचा विद्यार्थी असणार आहे. प्रौढ विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्य, शैक्षणिक, सामाजिक वैशिष्ट्य, भावनिक, संज्ञात्मक आणि वैयक्तिक फरक, हा तुम्हाला पहिल्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये अभ्यासायचं. यावर देखील प्रश्न 100% असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे या पहिल्या घटकातील संबंधित अध्यापनावर परिणाम करणारे घटक. मी खूप जीव तोडून शिकवतोय, पण मी जे शिकवल्यानंतरही काही विद्यार्थ्यांना समजत नसेल, तर त्या अध्यापनावर परिणाम करणारे कोणते घटक आहेत. शिक्षकासंबंधित घटक असतील, विद्यार्थ्यासंदर्भी घटक असतील, जसं की माझी भाषा असेल, माझी अध्यापनाची पद्धत असेल, त्यानंतर मी शैक्षणिक साधन वापरत असेल, त्यानंतर माझ्या नोट्स असतील, हे सर्व शिक्षकाच्या बाबतीत भौतिक आणि आंतरिक. त्यानंतर शिकणाऱ्याचे, जसे विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांना लवकर एक पाठी असतात, 2 पाठी एकदा सांगितल्यानंतर त्याला समजतं, काही विद्यार्थ्यांना 2दा सांगितल्यानंतर समजतं, काहींना 3दा सांगावं लागतं, म्हणजे ते आपल्याला विद्यार्थ्यावर अवलंबून असतं. त्यानंतर सहाय्यक साहित्य, म्हणजे अध्यापनासाठी जे ऑथेंटिक सोर्सेस असतील, शैक्षणिक साधने असतील, इत्यादीचा समावेश होतो. शिकणाऱ्याच्या सुविधा, शिक्षणाचे वातावरण आणि संस्था, तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा आहे उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये शिकवण्याच्या पद्धती. उच्च शिक्षणामध्ये कोणकोणत्या अध्यापनाच्या पद्धती शिकवल्या जातात, त्यामध्ये शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती वेगळ्या आहेत, ज्यावर शिक्षकाचं प्रभुत्व असतं. त्यानंतर विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी महत्त्वाचा मानला जातो. ऑफलाईन, ऑनलाईन पद्धती, स्वयंप्रभा, त्यानंतर MOOCs, या सर्व संकल्पनावर 1-2 प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीनं 4च मुद्द्यामध्ये आपला पहिल्या घटकातील पहिला घटक आपला समाविष्ट आहे. आता आपण बघूयात याच्यावर प्रश्न कसे विचारले. सिलेबस समजलाय. आता आपण 2025ला, आता 2023ला याच्यावर पहिला प्रश्न विचारला होता बघा. 2023च्या परीक्षेमध्ये शिक्षण टिंबटिंब स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. स्मरण, आकलन, विमर्शन, मूलभूत. बघा, पहिला जो मुद्दा होता त्याच्यावर हा प्रश्न विचारलाय, बरोबर आहे. आता तिथं आपण 7 एप्रिल 2024ची परीक्षा जर आपण घेतली तर त्यामध्ये हा प्रश्न विचारलाय बघा. कोणत्या अँगलनं विचारलाय तो आपण अँगल बघा. याच्यामध्ये देखील पहिल्याच मुद्द्यावर प्रश्न विचारलाय. जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर म्हणजे नॉलेजवर शिकवले तर विद्यार्थ्यांना संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. च्या वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण समस्या. आता इथं बघा प्रश्न लेंदी टाकलाय. 3 विधान आहेत आणि त्याच्यावर आधारित योग्य अयोग्य निवडायचंय. हा 7 एप्रिल 2024ला प्रश्न विचारला होता. त्यानंतर आपण बघणार आहोत आता आपण जे 2025ला जी परीक्षा झाली त्यामध्ये विचारलेला पहिला प्रश्न.
ए सेट मी निवडलेला आहे। बघा आपण पाहू शकता ए सेटची जी क्वेश्चन पेपर आहे तो मी यासाठी घेतलेला आहे। बी सी वाल्यांचे प्रश्न हा वालदून असेल, पण बघा ए सेट जर तुम्ही घेतला तर त्याच्यातले पहिले 5 प्रश्न पहिल्या घटकावरचे असतात, दुसरे 5 प्रश्न दुसऱ्या घटकावरचे असतात, संशोधन विषयक अभियोग्यता। त्यामुळे कधीही विश्लेषण करताना मी ए सेट घेतो, कारण की घटक वाईज आपल्याला त्याचं सिक्वेन्सनं विश्लेषण करता येतं। बघा 15 जून 2025 ला जी परीक्षा झाली त्यामध्ये प्रश्न विचारला, जर अध्यापनाच्या चिंतनशील रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल। आता तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण, बरोबर आहे। तर त्याचं योग्य उत्तर काय आहे तर डी पर्याय आहे। एक विधान, 2 विधान, 3ही विधान। तर बघा आता आपल्याला चिंतनशील स्तर म्हणजे काय, बरोबर आहे, तर तो आपल्याला माहित असला पाहिजे। आता याचं स्पष्टीकरण जर पाहिलं तर अध्यापनाचा चिंतनशील रिफ्लेक्टिव्ह स्तर म्हणजे काय। बघा अध्यापनाचे प्रामुख्याने 3 स्तर आहेत, ज्याला आपण नॉलेज बेस्ड किंवा मेमरी लेवल, यात फक्त माहिती लक्षात ठेवण्यावर आणि पाठांतरावर भर होतं, जी आपल्या काळातली जी पूर्वीची शिक्षण पद्धती या पद्धतीची होती, बरोबर आहे, त्याला आपण स्मृती स्तर म्हणतो। दुसरा स्तर आहे समज अंडरस्टँडिंग लेवल ज्याला म्हणतो, पहिला नॉलेज लेवल आणि दुसरा अंडरस्टँडिंग लेवल आकलन क्षमता। यात माहिती समजून घेण्यावर आणि तिच्यातील संबंध जोडण्यावर भर असतो, म्हणजे आपली आकलन क्षमता। सुरुवातीला आपल्याला जसं मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी हे आपल्याला समजलं, म्हणजे ज्ञान झालं स्मृती स्तरावर। आता मुंबई ही का महाराष्ट्राची राजधानी, कारण की ते भारताचं इकॉनॉमिकल राजधानी पण आहे आणि सर्वात मोठं बंदर आहे आणि प्रशासकीय कार्यालय तिथं आहेत, म्हणजे आपण समजून घेतोय त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे हे झालं आकलन अंडरस्टँडिंग लेवल। त्याच्यानंतर चिंतनशील, तिसरा जे 3 स्तर आहेत अध्ययनाचे, चिंतनशील तिसरा स्तर आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल। हा अध्यापनाचा आणि शिकण्याचा सर्वोच्च स्तर आहे, म्हणजे ज्ञान, आकलन आणि उपयोजन अशा पद्धतीनं चिंतनशील, म्हणजे आपण विचार करू लागतो, हे का ते का ते अशा पद्धतीनं। यात विद्यार्थी फक्त माहिती पाठ करत नाहीये तर तो समजून घेत नाहीये, तर ते त्या माहितीचा उपयोग करून स्वतःच्या समस्या सोडवतोय, नवीन अंतर्दृष्टी निर्माण करत असतो आणि विचार करत असतो या स्तरावर। आता वरील प्रश्नानुसार अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवल्यास विद्यार्थ्यांना खालील कोणत्या क्षमता विकसित होणार आहेत, तर पहिला आहे वास्तविक माहिती, अगदी बरोबर ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन मिळणार आहे। बघा स्पष्टीकरण, जरी हा अध्यापनाचा सर्वोच्च स्तर असला तरी तो स्मृती स्तरातूनच पुढे जातोय, वगळता येणार नाही आपल्याला। ज्ञान असलं तर आकलन होईल, आकलन असलं तर उपयोजन म्हणजे चिंतन बिंतन होणार आहे। त्यामुळे कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी किंवा नवीन कल्पना विकसित करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ती संकल्पना, मूलभूत माहिती असणं गरजेचं आहे। मला मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी माहिती असणं गरजेचं आहे, परत आपण मुंबईच महाराष्ट्राची राजधानी काय आहे, मग त्याचं आपण तर्क विचिंतन करत असतो। चिंतनशील स्तरावर विद्यार्थी माहिती नुसती पाठ करत नाही तर ती माहिती सखोल विश्लेषण करतात, यामुळे त्यांना वास्तविक, कच्ची नव्हे तर माहितीचे महत्त्व समजते। उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी चिंतनशील स्तरावर शिकवले तर त्याला प्रथम प्रदूषणाची संबंधित वास्तविक माहिती, उदाहरणार्थ प्रदूषणाचे प्रकार, प्रदूषण का घडतं, जसं आपण मृदा प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, बरोबर आहे, आकडेवारी आपल्याला कळते आणि मिळवणे आवश्यक असतं। त्यानंतर दुसरं आहे ते सामान्यीकृत अंतर्दृष्टी, जनरलायझेशन प्रोसेस कशी होते बघा। चिंतनशील स्तरावर विद्यार्थी विशिष्ट उदाहरणावरून व्यापक आणि सामान्य तत्व जनरलायझेशन करण्याचा शोध काढू शकतात। ते एका समस्येच्या निराकरणासाठी वापरलेली पद्धत दुसऱ्या थोड्या वेगळ्या समस्येसाठी कशी वापरता येईल हे शिकतात, याला सामान्यीकरण म्हणतात। घेतलेल्या ज्ञानाचं सामान्यीकरण करणं जनरलायझेशन असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ बघा आपण जर बघितलं तर जर एखाद्या विद्यार्थ्यानं शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कशी सोडवावी हे अभ्यासले असेल तर तो
त्याच पद्धतीचा वापर गावातील कचरा व्यवस्थापनासाठी, ती समस्या सोडवण्यासाठी करू शकतो. अशा प्रकारे त्याला समस्या निराकरणाची एक सामान्यीकृत अंतर्दृष्टी निर्माण होत असते. आणि तिसरा जो ऑप्शन तिथं दिला होता, समस्या निराकरण क्षमता, हे सर्वात पुढचं पायरी बघा. याचं स्पष्टीकरण: चिंतनशील स्तरावर मुख्य उद्देश विद्यार्थ्यामध्ये समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे हाच आहे. या स्तरावर विद्यार्थी फक्त ज्ञानाचे ग्रहण करत नाहीत, स्वीकारत नाहीत, तर ते ज्ञानाचा उपयोग करून जीवनातील जटिल गुंतागुंतीच्या समस्या सोडवत असतात. यामध्ये गंभीर विचार, क्रिटिकल थिंकिंग, तार्किक विचार क्षमता, लॉजिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी यासारख्या कौशल्यांचा विकास होत असतो. त्या उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याला ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या सोडवण्यासाठी काही उपाय सुचवायला सांगितले तर तो या समस्येचे कारण, परिणाम आणि त्याचे संभाव्य उपाय या सर्वांचं विश्लेषण करून एक प्रभावी योजना तयार करू शकेल. ही क्षमता चिंतनशील स्तरावरच विकसित होते. त्यामुळं हे तीनही जे पर्याय दिले होते, त्यामुळे निष्कर्ष काय सांगता येईल की अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवल्यास विद्यार्थी केवळ माहितीचे संग्रह करत नाहीत, तर ते त्या माहितीचा उपयोग करून नवीन अंतर्दृष्टी मिळवतात आणि गंभीर समस्यावर उपाय शोधू शकतात. यामुळे हा स्तर विद्यार्थ्याला वास्तविक माहिती आणि सामान्यीकृत अंतर्दृष्टी या समस्या निराकरण क्षमता या तीनही गोष्टी मिळवण्यासाठी मदत करतो. म्हणूनच दिलेले तीनही पर्याय योग्य होते. समजलं? त्यानंतर बघा दुसरा प्रश्न. आता आपण कुठून उचलला त्यांनी प्रश्न बघा. कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या स्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी कार्यनीतीचा उपयोग करतील. कोणती कार्यनीती वापरेल? जर विद्यार्थ्या कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येचं उत्तर हे करण्यासाठी नाट्यीकरण आणि भूमिका पालन, प्रकल्प, पर्यवेक्षिक अध्यापन आणि बुद्धिमंथन. या ठिकाणी आपल्याला वैचारिक पातळीवर हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न विचारला अध्यापन पद्धतीवर. तुम्हाला विद्यार्थ्यांना काय करायचे? कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा, वेगवेगळ्या कल्पना शोध घेण्याच्या हेतूनं एका सत्राचं त्यांना शिक्षकांना निवेदन करायचं. त्यासाठी कोणती कार्यनीती अवलंबली पाहिजे? नाट्यीकरण आणि भूमिका पालन, प्रकल्प, पर्यवेक्षित अभ्यास आणि बुद्धिमंथन, हे 4 पर्याय. तर योग्य उत्तर काय आहे? तर बुद्धिमंथन. का बरं? ज्याला आपण स्पष्टीकरण आहे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. का बरोबर डी आहे? तर बघा, बुद्धिमंथन हे एक समस्येवर त्वरित आणि सर्जनशील उपाय शोधण्यासाठी वापरले जाणारं एक प्रभावी तंत्र आहे. यात सहभागी व्यक्ती कोणत्याही पूर्वग्रह किंवा निर्णयाशिवाय एका विशिष्ट समस्येवर आधारित जास्तीत जास्त कल्पना, विचार आणि उपाय सुचवत असतो. आता याचे गुणधर्म बघा. तर निर्णय पुढे ढकलणे. या सत्राचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला कोणत्याही कल्पनेवर लगेच निर्णय घेतला जात नाहीये, तर त्यावर टीका केली जात नाहीये. प्रत्येक कल्पना किती असामान्य वाटली तरी त्याचे स्वागत केले जाते. याचा उद्देश असा असतो की टीका किंवा निर्णयाची भीती नसल्यामुळे सहभागी व्यक्ती मोकळेपणाने आपले विचार मांडत असतात. त्यानंतर दुसरं आहे जास्तीत जास्त कल्पनांची निर्मिती करणे. या पद्धतीत कल्पनांची संख्या, क्वांटिटी, कल्पनांच्या गुणवत्तेपेक्षा क्वालिटी अधिक महत्त्वाची मानली जाते. असे मानले जाते की जितक्या जास्त कल्पना निर्माण होतील तितकेच त्यातून एक उत्कृष्ट आणि योग्य उपाय मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर चौथी शक्यता, सर्जनशीलतेला प्रोत्साहन. बुद्धिमंथन सत्रात अनपेक्षित, नवीन आणि बॉक्सेसच्या बाहेर, आउट ऑफ द बॉक्स विचार मांडण्याला प्रोत्साहन मिळतं. एखादी कल्पना कितीही विचित्र वाटली तरी ती एका चांगल्या कल्पनेला जन्म देऊ शकतो, अशा पद्धतीचा हा विश्वास आहे. आणि चौथा आहे सहभाग आणि समूह कार्य. हे एक सामूहिक कार्य आहे ज्या माध्यमातून सर्व सदस्य यामध्ये सक्रिय असतात. त्यांची एक साखळीच असते. उदाहरणार्थ, समजा एका कंपनीला प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी नवीन उपाय शोधायचे आहेत. यासाठी कंपनीतील अधिकारी, कर्मचारी आणि काही ग्राहक एकत्र येऊन एक बुद्धिमंथन सत्र, चर्चासत्राचं आयोजन करतात. समस्या
काय आहे तर समस्येचं विधान, प्लास्टिक वापर कसा कमी करता येईल. आता या सत्रामध्ये सर्व सहभागी जे असतात ते आपलं विचार मांडतात. काही म्हणतात प्लास्टिकच्या पिशव्यावर बंदी घाला, काहींचं मत असतं ग्राहकांना स्वतःच्या पिशव्या आणण्यास प्रोत्साहन द्या, कागदी पिशव्यांचा वापर सुरू करा, त्यानंतर जुन्या प्लास्टिकपासून नवीन वस्तू तयार करा, प्लास्टिकचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर कर वाढवा. आता याच्यातून आपल्याला निर्णय घ्यायचा असतो. तर यामध्ये या टप्प्यात कोणत्याही निर्णयावर हे चांगले आहे किंवा वाईट आहे असं निर्णय घेतला जात नाही. तर अंतिम निवड ही नंतरच्या टप्प्यात सर्व कल्पनांचे विश्लेषण केले जाते आणि त्यातून योग्य आणि अंमलात आणता येईल अशा पद्धतीची संकल्पना निवडली जाते. म्हणूनच प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने शिक्षक बुद्धिमंथन या कार्यनीतीचा उपयोग करतील. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, स्वयंप्रभा. हे आता त्यावरचा खालचा जो चौथा मुद्दा होता त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. स्वयंप्रभा हे आशय प्रसारित करण्यासाठी केलेल्या DTH चॅनलच्या समूहाचं नाव आहे. स्वयं हे ऑनलाईन. त्यानंतर दुसरं विधान, MOOCs अभ्यासक्रम पुरवते ज्यामुळे प्रमाण देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. या विधानासंदर्भात आपल्याला योग्य अयोग्य निवडायला सांगितलं होतं. तर योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक C. 1 आणि 2ही बरोबर. का बरोबर होते त्याचं विश्लेषण दिलेलं आहे बघा. स्वयंप्रभा आणि स्वयं हे दिलेल्या प्रश्नात आता ते विधान काय तर हे बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे का तर कारण की स्वयंप्रभा हा उपग्रह आधारित उपक्रम आहे ज्याद्वारे उद्देश 7 गुणिले म्हणजे 24 गुणिले 7 म्हणजे 24 तास चालू असतो. उच्च गुणवत्तेच्या शैक्षणिक कार्यक्रमाचं प्रसारण याच्या मार्फत केलं जातं. DTH म्हणजे डायरेक्ट टू होम तंत्रज्ञानाचा वापर केला जातो जेणेकरून कोणत्याही ठिकाणी जिथे डिश अँटिना आहे तेथे शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध करता येतील. यामध्ये सध्या 34 शैक्षणिक TV चॅनल आहेत जे विविध विषयावर आधारित आशय प्रसारित करत आहेत. हे चॅनल विविध विषयासाठी उदाहरणार्थ कला, विज्ञान, अभियांत्रिकी, सामाजिक विज्ञान इत्यादीचा समावेश यामध्ये होतो. हा उपक्रम मनुष्यबळ विकास मंत्रालय आताचं शिक्षण मंत्रालय सुरू केलेला आहे आणि त्याचं प्रसारण GSAT-15 उपग्रहाद्वारे केले जात आहे. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी ग्रामीण भागात राहत असेल आणि त्याच्याकडे इंटरनेटची सुविधा नसेल तर स्वयंप्रभा DTH चॅनलच्या माध्यमातून उच्च गुणवत्तेचे शैक्षणिक कार्यक्रम विनामूल्य तो विद्यार्थी पाहू शकतो जो विशेष दुर्गम भागातील आहेत. आता या ठिकाणी विधान दिले होते त्याचं दुसरं विधान जे होतं स्वयं. आता आपण बघा हे देखील विधान बरोबर आहे. स्वयं म्हणजे स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड. हे एक ऑनलाईन शैक्षणिक पोर्टल आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि शिक्षकापर्यंत पोहोचवणं यासाठी एक मंच प्रदान करतं. स्वयं आणि MOOCs मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेसच्या तत्वावर कार्य करते. याचा अर्थ अभ्यासक्रम मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध असतात. या अभ्यासक्रमामुळे प्रमाणपत्र देण्याची सोय आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला प्रमाणपत्रही दिलं जातं. अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला अभियांत्रिकी विद्यार्थी स्वयं पोर्टल आणि प्रोग्रामिंग किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर अभ्यासक्रम घेऊ शकतो आणि त्याचा अभ्यासक्रम तो ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण करू शकतो. त्यामुळे दोन्ही विधान बरोबर असण्याची कारणंही या ठिकाणी विश्लेषणामध्ये दिलेली आहेत. आपण ते पाहू शकता. त्यानंतर बघा चौथा प्रश्न होता साकारिक मूल्यमापन. मूल्यमापनावर कंपल्सरी 3ही वर्षामध्ये प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला जातो एक. तर साकारिक मूल्यमापन, आकारिक मूल्यमापन बघा या ठिकाणी पण त्यांनी दिलंय निर्णायक. आधी दिलं होतं विकासात्मक बरोबर आहे साकारिक विद्यार्थ्याचा विकास होत असताना. तर या ठिकाणी नंतर त्यांनी उत्तर बदललेलं आहे निर्णायक दिलेलं आहे. आता निर्णायक उत्तर का दिलेलं आहे त्याचा पुरावा काय आहे तर साकारिक मूल्यमापन हे एक शैक्षणिक प्रक्रियेच्या शेवटी केलं जातं. म्हणजे सर्वात शेवटी हे मूल्यमापन मुख्यत्वे करून विद्यार्थ्याने किंवा शिकणाऱ्याने विशिष्ट अभ्यासक्रम किंवा युनिट पूर्ण केल्यानंतर एकूण कामगिरी कशी आहे हे ठरवण्यासाठी हे साकारिक मूल्यमापन केलं जातं. या मूल्यमापनाचे स्वरूप हे निर्णयात्मक असतं. म्हणजे यातूनच निर्णय घेतला जातो की विद्यार्थ्यांना अभ्यास केला होता का नाही. हे मूल्यमापन विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यायचा का नाही
हे त्यानंतर ग्रेड कोणता द्यायचा, प्रमाणपत्र देणे यासारख्या महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी हा मूल्यमापनाचा प्रकार आहे तो महत्त्वाचा असतो. मुख्य गुणधर्म आणि सविस्तर विश्लेषण. निर्णयात्मकता म्हणजे काय, हे मूल्यमापन विद्यार्थ्याच्या अंतिम कामगिरीवर आधारित असल्यामुळं ते यशस्वी किंवा अयशस्वी, उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण, पास किंवा नापास असं निर्णय घेण्यासाठी हे वापरलं जातं. त्यामुळे त्याला निर्णयात्मक मूल्यमापन म्हटलं जातं. याचे उद्दिष्ट शिकणाऱ्याच्या प्रक्रियेचे मूल्यांकन करणे नसून त्या प्रक्रियेचा अंतिम निकाल, फायनल निकाल तपासणं हा आहे. उदाहरणार्थ वार्षिक परीक्षा, सत्र परीक्षा, अंतिम परीक्षा किंवा बोर्डाची परीक्षा यातून येणारे निकाल हे पुढील वर्गात प्रवेश द्यायचा किंवा नाही हे निश्चित करत असतात. त्यानंतर विकासात्मक नाही. विकासात्मक का नाहीये, कारण की मुख्य उद्देश विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रत्येक टप्प्याचा आहे. शिकत असताना विद्यार्थी फीडबॅक देण्यासाठी किंवा त्यांच्या कमतरता सुधारण्यासाठी संधी त्यामध्ये नसते. उदाहरणार्थ एखाद्या वार्षिक परीक्षेला निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्याला त्याच्या चुका सुधारण्यासाठी संधी मिळते का, नाही मिळत. त्यानंतर नैदानिकही नाही. नैदानिक म्हणजेच आपल्याला जे विद्यार्थ्यांना आपण शिकवलंय तो जज करणे, ते म्हणजे तो शिकवलेला भाग समजला आहे का नाही हे तपासणं, निदान करणं. आणि स्थान निश्चिती नाही, कारण की बघा प्लेसमेंट इव्हॅल्युएशन हे नाही, हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यापूर्वी केले जातं. द्यायचा का नाही, स्थान निश्चिती. थोडक्यात म्हणजे काय तर साकारिक मूल्यमापनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अंतिम मूल्यांकन करणे आणि त्यावर आधारित निर्णय घेणे असतो. त्यामुळे निर्णयात्मक स्वरूप हे उत्तर त्यांनी बरोबर दिलेले. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, CAI चे इंग्रजीतील लघुरूप दीर्घरूप काय आहे. कॉम्प्युटर असिस्ट इमिटेशन, कॉम्प्युटर ऑरेंड इंटरस्टॉलेशन, कॉम्प्युटर ऑरेंड इंडक्शन, कॉम्प्युटर असिस्ट इंट्रॅक्शन. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कॉम्प्युटर असिस्ट इंट्रॅक्शन. म्हणजेच बघा स्पष्टीकरण, CAI चे इंग्रजीत प्रतिरूप फुल फॉर्म आहे कॉम्प्युटर असिस्ट इंस्ट्रक्शन. तर याच्यामध्ये का म्हणजेच काय, तर ही एक शैक्षणिक पद्धत आहे ज्यामध्ये अभ्यासक्रम शिकवण्यासाठी किंवा पूरक अभ्यास देण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो. या पद्धतीमध्ये पारंपरिक शिक्षक केंद्रित अध्यापनाऐवजी संगणक एक सहाय्यक म्हणून कार्य करत असतो. सेल्फ प्लेस्ड संगणकाच्या मदतीने शिकू शकतात. आता याचं स्पष्टीकरणही या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक घटकाचं, प्रत्येक मागील प्रश्नपत्रिकेचं 10 वर्षाचे विश्लेषण तुम्हाला मिळतील PDF स्वरूपामध्ये. आपलं बुकच आहे आणि हे सर्व तुम्हाला पेपर 1, पेपर 2चा सर्व विषयाचा कोर्स उपलब्ध आहे. मराठी एज्युकेशन. तुम्ही कोर्स जॉईन करण्यापूर्वी आपले मागील 3 वर्षाचे जे रिझल्ट आहेत ते आपण ॲपवर टाकले, म्हणजे आपल्या ऑल एक्झाम कट्टा या चॅनलवर टाकलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया टाकलेल्या आहेत. आणि हे जर तुम्हाला आवडलं, टीचिंग पद्धतीही बघा, मागच्या वर्षीचे आपले लेक्चर झालेले तेही पाहू शकता. त्यानंतरच तुम्ही निर्णय घेतला तरी चालेल. पण बघा 2-3 मार्कानं गेला असताल तर तो, किंवा काही 10 मार्कानं 20 मार्कानं गेला असाल, किंवा नवीन सेट नेटची तयारी करत असाल तर निश्चितच आपल्याला या परीक्षेच्या माध्यमातून व्यवस्थित आणि परिपूर्ण तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून ऑल एक्झाम कट्टा तुमच्या सोबत असेल. यासाठी तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करावं लागेल. काही डाऊट आला, काही क्वेश्चन्स असतील तर 9689047738 या क्रमांकाला कॉल करू शकता. चालेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका. अभिनय तो कभी नाही या उक्तीप्रमाणे ज्या त्यावेळेस निर्णय घेतला तरच आपल्याला आपलं यश कमी वेळेमध्ये साकार करता येतं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 ची तयारी करायची असेल, पेपर 2 ची तयारी करायची असेल तरी देखील तुम्ही ॲप डाउनलोड करून तुम्ही या तयारीला, तुमच्या तयारीला परिपूर्णता आणू शकता. बघा, ही आता जी प्राध्यापक भरतीसाठी चर्चा चालू आहे, याच प्राध्यापक भरतीचा भाग व्हायचं असेल तर येणारी नेट परीक्षा, येणारी सेट परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. आणि फक्त सेट परीक्षा, नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन न थांबता प्राध्यापक भरती MPSC अंतर्गत विद्यापीठीय स्तरावर, महाविद्यालयीय स्तरावर जे प्राध्यापक भरती होतात त्यासाठी देखील आपण योग्य आणि अचूक तयारी आपल्यामार्फत करून दिली जाते, अपडेट पाठवले जातात. चालेल. परत एकदा सर्वांना अभ्यासासाठी आणि तुमचं ध्येय साकार करण्यासाठी ध्येय पिपासू विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. सातत्य ठेवा. यश निश्चित तुमचंच आहे. यश निश्चित तुमचं आहे. धन्यवाद.